हॅलो, अवधूत बोलत आहेत का? मोबाईलच्या स्क्रीनवरती अपरिचित नंबर धडकलेला असताना आपण फोन उचलला तरी का? या विचारात अवधूत असतानाच समोरून कोणीतरी बोलत होते. हो, अवधूत बोलतोय. कोण आपण? अवधूत म्हणाला, अंकल, मी अमोल. माझे पप्पा सदानंद आपले कॉलेजमधले मित्र. समोरून सांगितलं गेलं. अरे अमोल, सॉरी बेटा, ओळखलं नाही. बोल बेटा, काय म्हणतोयस? आई कशी आहे? अवधूतला ओळख पटली. अमोल सदानंदचा मुलगा बोलत होता. सदा त्याच्या कॉलेजमधला मित्र. कॉलेजमधली घट्ट जुनी दोस्ती यारी. कॉलेज संपल्यावर दोघांचे मार्ग भिन्न भिन्न झाले तरी दोस्ती टिकून होती. एकेकाळच्या दोघा मित्रांचे एकमेकांशिवाय पान हलायचं नाही. त्या दोघांची भेट आता 4-5 महिन्यात एकदा, कधी झाली तर झाली व्हायची. आता तर बोलणंही एखादं 2 महिन्यात काहीतरी होऊ लागलं होतं. तसं एकमेकांची लग्न, कधी सत्यनारायण पूजा, आपापल्या मुलांचे वाढदिवस, अशा प्रसंगी दोघे भेटलेले होते. कधीतरी एखादं मराठी नाटक, कुठे फॅमिली पिकनिक, अशा गोष्टी पण झालेल्या. पण असे प्रसंग नाही तरी बोटावर मोजण्या इतकेच. आई व्यवस्थित आहे? सावरली आता. तिनेच मला तुमच्याशी बोलायला सांगितलं. पप्पांच्या कॉल लिस्टवरून नंबर शोधून काढला. आता बोलू शकतो का अंकल, की नंतर बोलूया? अमोल म्हणाला. अवधूतने घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 11:30 वाजले होते. आत्ताच ऑफिसमध्ये येऊन तो त्याच्या प्रशस्त केबिनमध्ये विसवला होता. दुसऱ्या कोणाचा कॉल असता तर काहीतरी थातूरमातूर कारण देऊन त्याला कटवता आलं असतं. पण हा फोन त्याच्या मित्राच्या मुलाचा होता. त्याच्या मित्राचं सदानंद पडवळ, जे गेल्या महिन्यातच अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं. त्यांच्या पार्थिवाला अवधूत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत होता. वयाची 50 म्हणजे काही जाण्याचं वय नक्कीच नव्हे, पण आयुष्यात कधी काय होईल काही नेम नसतो. अरे नाही अमोल, बोल तू. काय बोलायचं होतं? अवधूतच्या स्वरात प्रेम आणि बरीचशी सहानुभूती होती. अंकल, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पदवीधर आहे. पप्पा अचानक गेल्याने बऱ्याच नातेवाईकांनी मला नोकरी शोधायला सल्ला दिलाय. बऱ्याच ठिकाणाहून कॉल आले मला, पण अजून तरी कुठे काही जमलं नाही. माझ्या काही मित्रांची आपापल्या ओळखीनं कामं झाली, म्हणून शेवटी आईनं तुमच्या इथं काही काम होतं का म्हणून बघायला सांगितले आहे. अमोल भडाभडा सांगू लागला. अवधूतमधला व्यवस्थापक जागा झाला. मगाच्या सहानुभूतीची जागा क्षणात सावध विचारशक्तीने घेतली. अवधूत एका मोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर होता. फार कष्ट करून त्या पदापर्यंत पोचलेला होता. त्याच्या वरच्या साहेबांशी त्याची चांगली उठक बैठक होती. त्याने नुसता शब्द टाकायचा अवकाश अमोलचे काम झालं असतं. हुशार, तल्लख बुद्धिमत्तेचे मेकॅनिकल इंजिनियर्सची कंपनीला आवश्यकता असायचीच. पण अमोल नवीन आहे, थोडे विचारपूर्वक बोललेलं बरं. एकदम हो म्हणून कसं चालेल? असं बघ अमोल, तुझे रेझ्यूम मला पाठवून दे. नाहीतर असं कर, आज आमच्या घरी येऊन आज संध्याकाळी मला भेट तू. आपण जरा बोलूया. ठीक आहे अंकल, येतो मी संध्याकाळी, अमोल म्हणाला. त्या संध्याकाळी अमोल घरी आला. अवधूतला भेटला. अमोलचे व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप पाडणारे होतं. अवधूत त्याचं बारीक निरीक्षण करत होता. अवधूतनं त्याला मुद्दाम 2-3 प्रश्न इंग्रजीत विचारले. त्याची सफाईदार उत्तर अमोलने दिली. चहा बिस्किट खाऊन अमोल घरी गेला. मग कधी घेताय त्याला तुमच्या कंपनीमध्ये? मला तर बाई व्यवस्थित वाटला. शिवाय ग्रॅज्युएट आहे. बिचाऱ्यावर आता कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे. अवधूतची पत्नी सुमित्रा अमोल गेल्यावर त्याला विचारायला लागली. अगं तसं नसतं ते. आता याच्याशी मला बोलावे लागेल. मग त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. त्याचे तांत्रिक ज्ञान किती आहे ते तपासले पाहिजे. झालं तर पगाराच्या वाटाघाटी, अवधूत म्हणत होता. पण त्यांचं बोलणं तिच्या काही मनाला पटत नव्हतं. अनेक ओळखीच्या लोकांना त्याच्या सहकारी लोकांनी फक्त त्यांच्या शब्दावर कामावर लावल्याचे तिच्यासमोर घडलेलं होतं. कोणी आपला पुतण्या, भाचा, तर कधी स्वतःच्या मुलाला तिथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती करून घेतलं होतं. आणि अमोल तर चांगलं शिक्षण झालेला, तल्लख बुद्धिमत्तेचा होता. पण सध्या वार्षिक पगारवाढीचा काळ जवळ आलेला. गेल्या 2 वर्षात जागतिक महामंदी आणि अशाच काही कारणामुळे पगारवाढ झाली नव्हती. कंपनीला झालेला वार्षिक तोटा असं कारण पुढे करण्यात आलं होतं. मग अशा काळात आपण उगाचच अमोलचा संदर्भ देऊन त्याला कामावर ठेवण्याची विनंती बॉसला करणे योग्य दिसेल का? 2-3 वर्षापूर्वी त्याच्या अशाच एका सहकार्याच्या आशुतोषच्या ओळखीने आलेल्या माणसाने कामामध्ये काहीतरी अफरातफर केल्याचे त्याच्या स्मरणात होते. नक्कीच आशुतोषचं नाव काही कारण नसताना त्यात खराब झाले असणार. मंगेशने मागे कुणाला तरी कामाला लावलेलं.
तो माणूस 2 महिन्यात काम सोडून गेला होता. मंगेशचा सिनियर त्यावेळेला बोललेला देखील की नवीन माणसं इथून शिकून दुसरीकडे जातात आणि मग कंपनीला त्याचा काहीच उपयोग होत नसतो. आपली कंपनी म्हणजे काय, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे की काय? तसं नको. अमोलचा रेज्युमे थोडं थांबून पुढे सरकवायचा विचार त्याने केला. 1 आठवड्यानंतर पुन्हा अमोलचा कॉल आला. तेव्हा अवधूत त्याच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करत होता. अंकल, अमोल बोलतोय. हो बेटा, बोल, कसं काय चाललंय तुझं? जॉबचे पुढे काही झालं का? अवधूत म्हणाला. नाही ना अंकल. अमोलच्या आवाजात निराशा डोकावत होती. त्याच्यासाठीच तर फोन केला तुम्हाला. तुमच्या कंपनीत काही चान्स आहे का? अमोल, अरे मी HR कडे तुझे रेज्युमे दिले आहे. झालं, साहेबांशी पण बोलणं झाले आहे. जागा रिक्त असेल तर मुलाखतीसाठी तुला बोलवतील. आणि हे बघ, आता जरा मी मीटिंगमध्ये आहे, आपण नंतर बोलू. अवधूतने जरा घाईत असल्यासारखं दाखवलं. चालेल अंकल, मी तुम्हाला नंतर फोन करेन फुरसतीने. अमोल एवढे बोलून फोन बंद केला. खरं तर अमोलचं रेज्युमेची प्रत अवधूतच्या टेबलच्या ड्रॉवरमध्येच होती. अवधूतने अमोलला खोटं सांगितलं की त्याच्याविषयी तो साहेबांशी बोलला म्हणून. काय करायचं, माझी पण मुलं आहेत. यावर्षी काही करून भरती मिळालीच पाहिजे. अवधूत आता ज्या पदावर होता त्या पदावरून 1 पायरी वर चढला की कंपनीकडून त्याला कार, पेट्रोल, भत्ता, मेडिकल इन्शुरन्स, भरगच्च पगारवाढ मिळणार होती. त्यासाठी त्याला कोणतीच तडजोड करणे शक्य वाटत नव्हतं. 1 महिना थांबू, मग अमोलचा विषय साहेबांकडे काढायचा विचार करत अवधूतने स्वतःचे समर्थन केलं. अवधूतला स्वतःची व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च पदवी हस्तगत केल्यानंतरसुद्धा नोकरीसाठी केलेली वणवण आठवली. अनेक ठिकाणी त्याने त्या काळात नोकरीसाठी अर्ज केलेले, पण फार कमी ठिकाणाहून मुलाखतीसाठी बोलणे यायचं. मुलाखत उत्तम म्हणूनसुद्धा वशिलाच्या टट्टूंची पहिली वर्णी लागलेली असायची. अनेक टप्पे-टोणपे खाऊन, 12 गावचे पाणी पिऊन या कंपनीत तो स्थिरावला होता. आयत्या मिळालेल्या कामाचं, नोकरीचं लोकांना महत्त्व वाटत नाही असं त्याचं प्रामाणिक मत होतं. नाहीतरी त्याला स्वतःला कोणी नोकरीच्या ठिकाणी मदत केली नव्हती हे कुठेतरी मनात त्याला खुपत होतंच. त्याला आठवलं, त्या बेरोजगारीच्या काळात सदानंद आणि तो बऱ्याचदा भेटायचे. आपापली सुख-दुःख, नोकरीच्या ठिकाणी येत असलेले बरे-वाईट अनुभव एकमेकांना सांगायचे. दोघं आपल्या शिक्षण पद्धतीवर त्यावेळच्या त्रासाचं खापर फोडत असत. काही काळाने अवधूतच्या पत्रिकेतले ग्रह बदलले म्हणा की काय, जादू झाली म्हणा. अवधूत बराबर प्रगतीच्या पायऱ्या चढू लागला. सदानंद मात्र मिळालेल्या कंपनीत क्लार्कचे काम करत राहिला. पण असं असलं तरी सदाच्या तोंडून त्याच्या मुलाचं, अमोलचं कौतुक त्याने बरेच वेळा ऐकलेलं होतं. अमोल कसा अभ्यासात हुशार आहे, स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करतो, त्याला मिळालेली बक्षिसे, मार्क्स, हुशारीने मिळवलेली इंजिनिअरिंगची डिग्री, असं सर्व सदाच्या बोलण्यात नेहमी यायचं. अवधूतही ते नेहमी कौतुकाने ऐकायचा. सदानंदच्या आठवणीने त्याला गलबलून आलं. ते काही नाही, आपण सदानंदचे मित्र. आपल्याला त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला, मुलाला मदत केली पाहिजे. अवधूतच्या चांगल्या मनाने पुन्हा उचल खाल्ली. घरी गेल्यावर सुमित्राने त्याच्या बायकोने सांगितलं की अमोल घरी फेरी मारून गेला म्हणून. त्याला भेटायचं होतं त्याच्या अंकलला, पण अवधूतला नेमका त्याच दिवशी उशीर झाला. अमोल वाट बघून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सुमित्राचा फोन आला मोबाईलवर. अमोल म्हणे चालत्या ट्रेनमधून पडला. इकडे अवधूतच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचं मन पश्चातापाने पळून निघालं. आज सकाळीच त्याने बॉसशी अमोलबद्दल बोलून घेतलं होतं. बॉसने त्याला अमोलला कामावर ठेवण्याचे आश्वासन पण दिलं होतं. पण मुलगा नेमका आजच कसा ट्रेनमधून पडला? त्याने निराशेने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय तर नाही घेतला ना? नको नको ते विचार त्याच्या मनात येऊ लागले. अर्ध्या दिवसाची रजा टाकून अवधूत बापाच्या अंतकरणाने हॉस्पिटलमध्ये अमोलला बघायला गेला. अमोल बेडवरती आडवा झाला होता. डोक्यावर कापडी पट्टी बांधली होती. हात गळ्यात बांधून ठेवला होता. अवधूत आल्याचा पाहून अमोल उठण्याचा प्रयत्न करत असताना अवधूतनं त्याला थांबवलं. जीवावरती आलेलं ते हातावर निभावलं होतं. अमोल, मला क्षमा कर बेटा. माझ्याकडून तुझ्या नोकरीच्या प्रयत्नात कसूर झाली. ते काम पटकन झालं असतं, त्यासाठी मी मुद्दामच विलंब केला. पण हे जे तू केलंस, आत्महत्याचा प्रयत्न, हे काही योग्य केलं नाहीस. आयुष्यात किती अडचणी आल्या तरी स्वतःला संपवणं हा त्यावरचा उपाय नाही. वडिलकीच्या नात्याने अवधूतने अमोलला खडसावलं. अहो अंकल, आज सकाळी पार्ल्याला इंटरव्ह्यू होता. सकाळी 11 वाजता, म्हणून मी थोडा घाईतच निघालेलो. दादरला जलद ट्रेन मिळाली.
पण आत शिरता आलं नाही, म्हणून मग दारावरच थांबलो. लटकत लटकून कधी प्रवास नाही केला, त्यामुळे मग पडलो. नशीब गाडीने स्पीड पकडला नव्हता म्हणून वाचलो. झालं. अमोलने त्याही परिस्थितीत स्पष्टीकरण दिलं. अरे पण बेटा, माझ्या जीवाला किती घोर लावलास. आणि हे बघ, सोमवारी अंधेरीला कंपनीत ये तुझ्या जॉबच्या कामाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. मात्र येताना सगळं कागदपत्र घेऊन ये. फोटो वगैरे पण आण. HR ला घ्यावे लागतील. आणि आईला डब्बा वगैरे करायला सांगू नकोस. तू आणि मी दोघं हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवू, अवधूत म्हणाला. आणि अमोलच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. या कथेचे लेखक योगेश